ऐका दादा, एक माणूस असतो, ऐका दादा, एक माणूस असतो, तो देवाची एवढी भक्ती करतो, एवढी भक्ती करतो की देव त्याला एक दिवशी प्रसन्न होतो. प्रसन्न झाल्यावर तो देव बोलतो, बोल तुला काय पाहिजे. तो माणूस बोलतो, काही पण मागू, जेवढं लागेल तेवढं. पण देव बोलतो, नाही, एका वाक्यात आणि एका ओळीतच माग म्हणी. तेवढ्यात तो बोलतो, देवा तू 5 मिनिटं थांब, मी घरीच जाऊन आलो, माझ्या आई वडिलांना विचारतो मला काय पाहिजे. तेवढ्यात घरी जातो. घरी जाऊन सगळ्यात पहिले बायकोला विचारतो, बायकोला विचारतो, मला देव प्रसन्न झालाय. देव प्रसन्न झाल्यावर तो बायकोला बोलतो, बोल तुला काय पाहिजे. ती बोलती, अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले. किती? 10. तेवढ्यात ती बायको बोलती की आपल्याला एखादी लेकरू मागा, आपल्याला एखादी लेकरू मागा. आणि तेवढ्यात पळत पळत जातो बाबाकडं. बाबाला बोलतो, बाबा मला देव प्रसन्न झाला, बोला तुम्हाला काय पाहिजे. तेवढ्यात तो त्याचा बाप बोलतो, अरे मला अजून मी लहानपणापासून हे जग नाही बघितलं रे, मला डोळे माग डोळे. तेवढ्यात तो डोळे मागतो, म्हणजे डोळे पळत पळत जातो, लगे आईकडे जातो. आईला बोलतो, आई मला देव प्रसन्न झालाय, बोल तुला काय पाहिजे. आई बोलते, आपल्याला आपली परिस्थिती लई गरीब आहे रे, आपल्याला थोडंसं सोनं माग मध्ये. आणि तेवढ्यात तो पळत पळत जातो. जाता जाता विचार करतो, कसा मागू एवढं तीन. आणि आजकालचे माणसं खूप चॅप्टर झाले बरं का, थोडे नाही लई झाले. आणि तेवढ्यात देवाला बोलतो, देवा माझ्या बापाला माझं लेकरू सोन्याच्या पाळण्यात खेळताना दिसावं,